गाईस, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कैलास भोईर। आज आपण चिकन सुक्का रेसिपी बनवणार आहोत। चला बघूया। 1 किलो चिकन घेतले आपण। कांदा आहे, आलं लसूण मिरचीचं वाटण आहे, टोमॅटो प्युरी आहे, हे सुके मसाले आहेत आणि हे बटाटे आहेत 2। आपण सुरुवात करूया। कढईमध्ये तेल टाकूया, टोपामध्ये तेल टाकूया। तेल गरम केलेलं आहे। कांदा एकदम शिजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे मस्त। ह्याच्यात सुका मसाला पण टाकून घेऊया आणि सगळं एकदम परतून घेऊया मस्त। आता वाटण पण टाकून घेऊया ह्याच्यात। सगळं मस्तपैकी मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तर आपलं परतून झालेलं आहे वाटण, कांदा आणि अख्खा मसाला। आपण आता ह्याच्यात मसाला टाकूया। जेवढा तिखट पाहिजे तेवढा मसाला टाकायचा आहे। हे बघा, आता हळद पण टाकूया ह्याच्यात। आता मीठ पण टाकून घेऊया। आपले चिकन सुक्का रेसिपी मम्मीच्या हातचे बनवणार आहोत। आता बटाटे पण ह्याच्यात टाकून घेऊया, मिक्स करूया। आपण आता ह्याच्यात चिकन टाकूया। हे बघा, सगळं आपलं झालेलं आहे मस्त। आता चिकन टाकूया आपण, मिक्स करून घेऊया मस्त छानपैकी। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकूया। 2 टोमॅटो आपण हे करून घेतलेले आहेत, ते टाकूया। आता मिक्स करून घेऊया। टोमॅटो आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। सगळं मिक्स करून हे झाकून ठेवूया 10 मिनटं आणि नंतर खोलून बघूया। तर आपण आता ही भाजी खोलून बघूया। हे बघा गाईस, आपले चिकन तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात गरम मसाला टाकूया, होममेड गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकूया। हे बघा, एकदम टेस्टी भाजी झालेली आहे आपली। तुम्हाला जर अजून सुक्का चिकन पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्ही टोमॅटो प्युरी टाकू नका, म्हणजे सुक्का होईल एकदम। आणि थोडा रस्सेवाला पाहिजे तर टोमॅटो प्युरी टाका। आपला चिकन सुक्का एकदम मस्त झालेला आहे, टेस्टी। तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला सुचवा, आम्ही बनवायला पाहिजे तसे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तिथपर्यंत बाय बाय।